महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमय शिवमंदिर आणि शिवपिंडीच्या आकाराचे हे वीर, हे रहस्य तुम्ही आजपर्यंत ऐकलं नसेल. हे रहस्य मी तुम्हाला सांगतो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महाराष्ट्रात असं एक ठिकाण आहे की जिथं हजारो वर्षापासून भक्तांची श्रद्धा आजही तितकीच अटळ आहे. इथे आहे एक रहस्यमय वीर, जिला चक्क शिवपिंडीचा आकार दिला आहे. आणि एवढंच नाही, अनेकांच्या श्रद्धेनुसार भगवान शंकर आणि पार्वती माता यांचा विवाह याच ठिकाणी संपन्न झाला होता. नेमकं हे ठिकाण कुठे आहे, या विहिरीचा इतिहास काय आहे, मंदिरात आल्यावर दोन जोडलेल्या पिंडीचं रहस्य काय आहे, आणि पावसाळ्यात हा डोंगर स्वर्गासारखा का दिसतो, हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आजचा प्रवास फक्त फिरण्याचा नाही, तर इतिहास, श्रद्धा आणि निसर्गाचा अद्भुत अनुभव देणारा आहे. चला तर हर हर महादेव म्हणत सुरुवात करूया आजच्या प्रवासाला. आज सकाळीच आम्ही अकलूज मधून श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर कडे निघालो. हवामान अगदी जबरदस्त होतं. आकाशात काळे ढग, हलका रिमझिम पाऊस आणि डोंगर हिरवाईने नटलेले. गाडी जशी जशी घाट शिरत होती तसा तसा प्रत्येक वळणावर निसर्गाचा नवा चेहरा दिसू लागला. नागमोडी वळणाचा रस्ता, खोल दऱ्या आणि धुक्याने झाकलेले डोंगर पाहून मन अक्षरशः हरून गेलं. आणि गाडीत सगळा उत्साह, खोल दऱ्या आणि धुक्याने झाकलेले डोंगर पाहून मन अक्षरशः हरून गेलं. आणि गाडीत सगळा उत्साह वेगळ्याच पातळीवर होता. कोण भक्तीचे गाणे लावत होतं, तर कोण आवडती गाणी लावत होतं. काही जण तर सीटवर बसून नाचत होते. प्रवासातली मजा वेगळीच असते. आणि तुम्ही असा अनुभव घेतलाय काय, तर कमेंट करून सांगा. आणि आता आपण इथे गाडी पार्क केली आणि आता रहस्यमय विहीर जे सांगितली होती तुम्हाला, जिला शिवपिंडीचा आकार आहे, त्या विहिरीपाशी आता आपण जाऊया. थोडं पुढे गेल्यावर आम्हाला रस्त्याच्या कडेला एक अशी जागा दिसली, जे पाहून आम्ही थक्क झालो. पहिल्या नजरेरी प्रत्यक्षात शिवपिंडीच्या आकारात बांधली आहे. वरून पाहिलं की संपूर्ण रचना अगदी शिवलिंगासारखी दिसत होती. आणि विशेष म्हणजे आजही या विहिरीला पाणी आहे. हे विहीर फक्त पाणी पिण्याचा स्रोत नव्हती, तर शेकडो वर्षापूर्वी डोंगरावर येणाऱ्या भावी भक्तांची तहान भागवणारी जीवदानी विहीर होती. इतिहासकारांच्या मते ही विहीर 18व्या शतकात बांधण्यात आली. पुढे छत्रपती शाहू महाराजांच्या काळात तिचा जीर्णोद्धार करण्यात आला. दुष्काळी भागात असलेल्या डोंगरावर अशी भव्य विहीर उभारणं म्हणजे त्या काळातील अभियांत्रिक अद्भुत उदाहरण म्हणावे लागेल. या विहिरीला 12 पायऱ्याची विहीर म्हणून ओळखल्या जातं. आणि खाली उतरण्यासाठी दगडाच्या पायऱ्या आहेत. आणि प्रत्येक दगड आजही इतिहासाची साक्ष देते. आणि शेकडो वर्ष उलटून गेली, पण ही वास्तू अजूनही ताठपणे उभी आहे. नंतर आम्ही आलो वर, जिथं आपण गाडी पार्किंग केली होती. आणि तिथं तर एवढी कॉमेडी केली सर्वांनी की बघूनच घ्या तुम्ही. आता मिसळ कुठं आहे? साबुदाणा खिचडी इथून हात टाकला का साबुदाणा खिचडी येते. कुठून? पैसे द्यायला का फुकट आहे ते खिचडी येते. हे तसं आहे का? उधर से बटाटा डालो, इधर से सोना निकालो. तो उधर से पैसा डालो और इधर से साबुदाना निकालो. इतिहास पाहून आम्ही पुन्हा गाडीत बसलो आणि पुढे निघालो. तर जसं जसं मंदिर जवळ येते तसं तसं भक्ताचा उत्साह वाढत होता. डोंगरावर वसलेलं मंदिर दुरूनच दिसू लागलं. पावसामुळे संपूर्ण परिसर हिरवागार झाला होता. खरंच पावसाळ्यात जर महाराष्ट्रात एखादं धार्मिक स्थळ पाहायचं असेल तर शिखर शिंगणापूर हा अनुभव प्रत्येकाने एकदा अनुभवायला हवा. जसं जसं मंदिर जवळ येत होतं तसा उत्साह वाढत होता, कारण त्या ठिकाणी शिवपार्वतींचा विवाह झाला होता. त्या भूमीवर पाऊल ठेवायचा आनंद काही वेगळाच असतो. मंदिराच्या जवळ पोहोचल्यावर भक्तांची मोठी गर्दी दिसली. विशेषतः पावसाळा, श्रावण आणि महाशिवरात्रीच्या काळात इथे लाखो भावी भक्त येतात. पार्किंग करून आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली. वर जाताना दोन्ही बाजूला प्रसाद, नारळ, फूल आणि पूजेचे साहित्य विकणारी अनेक दुकानं दिसत होती. प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर दर्शनाची ओढ स्पष्ट दिसत होती. मंदिरात पहिला देखावा पाहताच मन प्रसन्न झालं. काळ्या दगडाने बांधलेले प्राचीन मंदिर आजही तितकेच भव्य आणि मजबूत उभा आहे. अनेक शतके उलटून गेली, अनेक पावसाळे आले गेले, पण या मंदिराची तेज अजूनही कायम आहे. खालच्या मंदिरात आम्ही शांतपणे दर्शन घेतलं. घंटानाद, मंत्रोच्चार आणि हर हर महादेवाची घोषणा संपूर्ण परिसर भारावून गेला होता. त्या वातावरणात काही क्षण शांतता मिळते. आता आम्ही पुढे मुख्य मंदिराकडे निघालो आणि तिथे भक्ताच्या श्रद्धेनुसार भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा दिव्य विवाह झाला होता. मुख्य मंदिराजवळ पोहोचल्यानंतर प्रचंड गर्दी होती. भावी भक्तांच्या रांगा लांबपर्यंत लागल्या होत्या. हर हर महादेव, जय शंभू अशा घोषणा संपूर्ण डोंगरावर घुमू लागल्या होत्या. लहान मुलापासून तर वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्तीचा आनंद दिसत होता. मंदिरात प्रवेश केल्यानंतर सर्वात मोठी एक गोष्ट वेगळी दिसली, ती म्हणजे गाभाऱ्यात दोन एकमेकांना लागून असलेल्या पिंडी. अनेक मंदिरात एकच शिवलिंग असतं, पण इथे दोन पिंडी एकत्र आहे. भक्तांच्या श्रद्धेनुसार एक पिंड भगवान शंभू महादेवाची आहे, तर दुसरी माता पार्वतीचे प्रतीक मानली जाते. या मागचा संदेश खूप सुंदर आहे.
शिव आणि शक्ती हे कधीच वेगळे नसतात. सृष्टीच्या प्रत्येक कार्यात दोघेही एकरूप आहेत. म्हणूनच या मंदिरात दोन्ही पिंडी कायम एकत्र आहेत. हजारो भावी भक्त या पिंडीचं दर्शन घेऊन आपल्या संसारात सुखी, शांती आणि समृद्धीची प्रार्थना करतात. आम्ही शांतपणे दर्शन घेतलं. काही क्षण गाभाऱ्यात उभं राहिलो. घंटा आवाज, मंत्रोच्चार आणि समोर आलेले ते दिव्य रूप मन अक्षरशः भारून आलं. अशा ठिकाणी आल्यानंतर वेळ जसा जसा जातो तसं कळतच नाही. मंदिराच्या बाहेर आल्यावर आम्हाला नारळ फोडायला प्रसाद घेतला आणि सर्वांना वाटला. त्यानंतर मंदिराच्या परिसरात थोडं फिरलं. डोंगराच्या माथ्यावरून दिसणारं दृश्य खरंच अविस्मरणीय होतं आणि चारही बाजूला हिरवेगार डोंगर, ढगाची सावली, धुक्यात हरवलेले रस्ते आणि दूर दूर दिसणारं गाव. हा नजारा शब्दात सांगता न येणारा आहे. शिखर शिंगणापूर हे सातारा जिल्ह्यातील एक अत्यंत प्राचीन जागृत देवस्थान आहे. वर्षभरात भावी भक्तांची वर्दळ असते, पण महाशिवरात्रीला, श्रावण महिन्यात आणि यात्रेच्या वेळी इथे लाखो भावी भक्तजण येतात आणि अनेक जण अनवाणी डोंगर चढून महादेवाचं दर्शन घेतात. श्रद्धा किती मोठी असते याचा अनुभव इथे आल्याशिवाय येत नाही. आम्हाला वरच्या मंदिरात गर्दी असल्यामुळं खूप वेळ थांबता आलं नाही. त्यामुळे मुखदर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो, पण मन मात्र पूर्ण समाधानी होतं, कारण महादेवाच्या चरणी काही क्षण घालवायचं भाग्य आम्हाला लाभलं होतं. खाली येताना पुन्हा मंदिराकडे पाहिलं. काळा दगड उभा असलेलं ते प्राचीन मंदिर, आजूबाजूला हिरवाई आणि वर तरंगणारे ढग. हा क्षण आम्ही कॅमेऱ्यात कैद केला, पण डोळ्यात आणि मनात कायमचा ठासून राहिला. त्यानंतर आम्ही पार्किंग मध्ये आलो, चपला घातल्या आणि परतनीचा प्रवासाला सुरुवात केली. गाडीत बसल्यानंतरही सगळ्यांच्या चर्चा विषय एकच होता की आज दिवस आयुष्यात कायमचा लक्षात राहील. जर आम्ही भक्ती, इतिहास आणि निसर्ग याचा एकत्र अनुभव घ्यायचा असेल तर श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरला एकदा नक्की भेट द्या. इथं आल्यावर फक्त देवच भेटत नाही, तर इथं आल्यानंतर मनाला एक वेगळी शांतता मिळते. आजचा प्रवास आमचा कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच महाराष्ट्रातील अद्भुत, ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एक नव्या प्रवासात, एक नव्या इतिहासासह आणि एका नव्या देवस्थानासह. तोपर्यंत हर हर महादेव, जय शंभू, आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटू एका नवीन अशा ब्लॉग मध्ये.